तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुको बा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुको बा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग संत रामेश्वर शास्त्री महाराजांचा असून या ठिकाणी आपण का निवडलेला आहोत का निवडलेला आहे अहो का निवडलेला आहे नाही माहिती ठीक आहे त्याच्यासाठीच आज आम्ही इथं आहे आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे व पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही तुमच्याच गावातल्या कीर्तनकाराची आहे हे तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही पण अभंग जर रामेश्वर शास्त्री महाराजांचा आहे सर्वात सोपा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांच्या पाठातील आहे आता ज्यांचा पाठीमागचा आहे ते मी सांगू शकत नाही विठ्ठल विठ्ठल आज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त म्हणजेच हनुमान जयंतीच्या सप्ताहानिमित्त आज आपण या ठिकाणी नामस्मरण ठेवण्यात आलेलं आहे व या नामस्मरणातील पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही हरिभक्त परायण कुमारी ईश्वरी ताई शिंदे यांची ठेवण्यात आलेली आहे आता हनुमान जयंतीचा जन्मोत्सव म्हटल्यानंतर हनुमान लल्लाचं काहीतरी गुणगान त्या ठिकाणी झालं पाहिजे चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन
हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। आपण हनुमंतरायांना आमंत्रण दिलं, ताईंनी आमंत्रण दिलं, महाराजांनी आमंत्रण दिलं, पण आपण काय केलं? आपण काय केलं? टाळी वाजवली नाही, मुखाने नामस्मरण केलं नाही. आता तुम्ही माझ्या मागं म्हणणार का? सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, छोटा सा वानर प्यारा सा वानर, छोटा सा वानर प्यारा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे। आवाज सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा छोटा सा वानर छोटा सा वानर प्यारा सा वानर, छोटा सा वानर छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर, सोने की लंका जलाए गयो रे एक छोटा सा वानर। शक्ति बाण लगे लक्ष्मण को, शक्ति बाण लगे लक्ष्मण को, शक्ति बाण लगे लक्ष्मण को। शक्ति बाण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला रामेश्वर शास्त्री महाराजांचा अभंग आज आपण प्रथम दिवसासाठी निवडलेला आहे, भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला आहे, भगवंताचं नामस्मरण घडावं यासाठी निवडलेला आहे. पण या अभंगामध्ये रामेश्वर शास्त्री महाराज तुकोबारायांचे यथार्थ वर्णन करतात. बरं, आता यथार्थ वर्णन म्हणजे वर्णन शब्द आला म्हणजे वर्णन कुणीही कुणाचं करू नये. एखाद्या बेवड्यानं कीर्तनकाराचं वर्णन केलं तर चालणार आहे का? अहो चालणार आहे का? चालणार आहे का? नाही तर म्हणा. आणि मुख्य आहे का? नाही तरी म्हणा. उद्याची ट्रेनिंग आजच देऊ राहिले मी तुम्हाला. चालणार आहे का? वर्णन कुणीही कुणाचं करू नये. सासूना जावयाचं वर्णन करावं का? वर्णन जर करायचं असेल तर त्यामध्ये काय असायला लागतं? अतिशोक्ती असायला लागते, वशिली बाजी असायला लागते. म्हणजे तुम्ही वशिला लावायला जाऊ नका, बरोबर ना? वशिली बाजी असायला लागते. आता आई मुलाचं वर्णन करते, कशासाठी करते बरं? प्रेमापोटी करते ना. बाप मुलाचं वर्णन करतो, कशासाठी करतो? प्रेमापोटी करतो. मित्र मित्राचं वर्णन करतो, तोही कशासाठी करतो? प्रेमापोटी करतो. आणि सासून जावयाचं वर्णन करावं म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले होते, तिथं मी कार्यक्रम संपला, आजीबाई म्हणाली, बाई तू कीर्तन छान करते बरं का. भरपूर लोक असेच म्हणतात, आवडो ना आवडो, कळो ना कळो, पण सगळे म्हणतात कीर्तन कसं झालं? चांगलं झालं. कीर्तन झाल्याबरोबर मी गेले, आजीला म्हटलं, आजीनी सांगितलं, आजी नेमकी तुम्हाला कीर्तनामध्ये आवडलं तरी काय? अहो आवडलं तरी काय? गायन आवडलं, अभंग आवडला, नामचिंतन आवडलं, दृष्टांत आवडला, नेमकी काय आवडलं की तुम्ही म्हणताय तुम्ही कीर्तन चांगलं करता? आजी म्हणाली, ते काय मला कळत नाही, तुम्ही कीर्तन चांगलं केलं एवढंच मला माहिती. आजीनं घरी नेलं चहा प्यायला बरं का. चहा तर लांबच राहिला. आजीनं जे वर्णन चालू केलं, मग आजीला म्हटलं, आजी तुम्हाला मुलं बाळ किती? आजी म्हणाली, 3 मुलं. म्हटलं मग काय करतात मुलं? आजी म्हणाली, पहिला मुलगा पोलीस आहे, आमच्या जयश्रीताई सारखा पोलीस आहे. मग म्हटलं दुसरा मुलगा काय करतो? म्हणे तो डेप्युटी कमिशनर आहे मुंबईला. म्हटलं तुमची मुंबई सगळी तुमच्या घरातच दिसते. आणि म्हटलं मग तिसरं कार्ट काय करतं? असं नाही म्हटले बरं. म्हटलं तिसरा मुलगा काय करतो? सांगितलं तुमच्यासारखंच बोंबलत हिंडतो म्हणे. आता आम्ही बोंबलत हिंडतो का? ते म्हणे तुमच्यासारखंच बोंबलत हिंडतो, ह्या गावचं त्या गावला, त्या गावचं ह्या गावला. आता आम्ही बोंबट हिंडणारे दिसतो का?
आवाज दिसतो का? तुमच्या नजरेत दिसत असेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून वर्णन कुणीही कुणाचं करू नये. वर्णन शब्द आला म्हणून सांगते बरं का, वर्णन कुणीही कुणाचं करू नये. परंतु या ठिकाणी या अभंगामध्ये रामेश्वर शास्त्री महाराज तुकोबरांचं यथार्थ वर्णन करतात, म्हणून मी शब्द वापरला यथार्थ. विठ्ठल आता या ठिकाणी आपण कीर्तनाला येतो, काय येतो, कशासाठी येतो सर्वांना माहिती, नामचिंतन करण्यासाठी येतो. मग आपण या ठिकाणी आल्याबरोबर नामस्मरण करणं गरजेचं असतं. मग आजचा दिवस आपण काय करतो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करायची ती भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण करतो. म्हणून आजचा दिवस कोणता, नामस्मरणाचा. नामपर अभंग घेतला आहे, पण तो सर्व प्रकरणामध्ये तंतोतंत बसणार आहे. विठ्ठल विठ्ठल मग या ठिकाणी कीर्तन कसं करावं, कीर्तनात काय हवं, तमाशा हवा का, अहो हवा का, निंदा हवी का, अहो हवी का, हवी नाही ना, मग नाही म्हणा. कीर्तन कसं पाहिजे, कीर्तनामध्ये स्त्रीचं वर्णन करावं का महाराज, करावं का, करावं का, धनाचं वर्णन करावं का, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मोठ्याने म्हणा, ताईचाच आवाज येतो, करावं का, नास्तिकाला चरित्र सांगावं का, स्त्री धनम नास्तिक चरित्रो ना श्रवणे, काय ना श्रवणे, कळलं का, अर्थ कळला का, डोक्यावरून गेलं, ठीक आहे. स्त्रीचं चरित्र या ठिकाणी सांगू नये, स्त्रीवरती निंदा करू नये, स्त्रीवरती तमाशासारखं बोलू नये, स्त्रीच्या कपड्यांवरती बोलू नये. आणि एखाद्या शेतकऱ्यानं कितीही पीक लावू द्या, त्याला म्हणावं हे 200 रुपयाचं घे 2 लाखाचं पीक होईल, हे इथं सांगायची गोष्ट आहे का, आहे का, नाही ना. मग या ठिकाणी धनाचं वर्णन करायचं नाही. आणि नास्तिक लोकांना कीर्तन सांगत बसायचं, ते आपल्याला नास्तिक करून टाकतील, इतकी ताकद त्यांच्यात असते, ते देवाला मानत नाही. मग देवाला मानणाऱ्याला आपण चरित्र सांगावं, नास्तिकाला चरित्र सांगू नये. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत सांगितले, 18व्या अध्यायामध्ये सांगितलं, हे गीता कुणालाही सांगू नये, ज्याच्या मनामध्ये कृष्णा प्रेम आहे, कृष्णाबद्दल प्रेम आहे, कृष्णाबद्दल भाव भक्ती आहे, अशाच व्यक्तीला गीता सांगावी. मग काय आम्ही येडे आहे का, आमच्या मनामध्ये काय आहे, देवाबद्दल भक्तिभाव आहे, प्रेम आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहे. पण जर एखादा व्यक्ती जर कृष्ण प्रेमी नसेल, कृष्णाचा द्वेष करणार असेल, भगवान परमात्म्याचा द्वेष करणार असेल, तर त्याला गीता सांगावी का, अहो सांगावी का, नाही ना. मग नास्तिकाला चरित्र कधी सांगू नये. मग या ठिकाणी नेमके काय सांगावं, कोणत्या कीर्तनात काय सांगावं, कीर्तन तरी कशावं करावं, तर या ठिकाणी आपण सांगावं भगवंत सांगावा, नामस्मरण सांगावं, संतांचं चरित्र सांगावं, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी असं सांगितलं गेलं आहे. मग आपण या ठिकाणी काय करतो, आता तुम्ही कीर्तन ऐकत असाल, कोणी स्त्रीवर बोलतंय, कोणी जीन्सवर बोलतंय, कोणी पॅन्टीवर बोलतंय, कोणी कुंकुवावर बोलतंय, कोणी कशावर, कुंकुवावर ठीक आहे, आजकाल कुंकू गेलं आणि टिकल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी करून टाकल्या बायांनी, बरोबर ना, ते ठीक आहे, ते शास्त्रामध्ये आहे, रामायणामध्ये सांगितलंय बाईनं कुंकू लावलंच पाहिजे. पण या ठिकाणी कीर्तन कसं असलं पाहिजे, नामस्मरणावरती असलं पाहिजे. मनोरंजनाच्या साधनासाठी भरपूर पर्याय आहे, असं आहे का नाहीये, फोन आहे, टीव्ही आहे, बायको आहे ना, मनोरंजनासाठी भांडण करती, होतं ना तुमचं काहीतरी, दिवस पटकन निघून जातो, होतं ना. सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्यानं दिल्या आहेत. मग तरीही आम्हाला कीर्तनामध्ये काय हवं, तमाशासारखा नाच हवा, बरोबर ना. काही लोक कीर्तन ऐकायला एवढंच येतं की कोणीतरी येईल, काहीतरी तमाशासारखं कीर्तन करील, कॉमेडी करील, मनोरंजन करील आणि आमचा दिवस पार पाडेल. पण या ठिकाणी फक्त नामस्मरण घडलं गेलं पाहिजे. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी, चिंता मुक्त होण्यासाठी चिंतन केलं
केलं पाहिजे, चिंतन ऐकलं पाहिजे, या ठिकाणी फक्त नामस्मरणासाठीच आलं पाहिजे. विठ्ठल हो, माझ्या भगवान परमात्म्याला माहित होतं की माझा भक्त कलियुगामध्ये काय असणार आहे, बिझी असणार आहे. माझ्या भक्ताला माझ्यासाठी वेळ नसणार, माझ्या भक्ताला माझं कीर्तन ऐकण्यासाठी वेळ नसणार, माझी भक्ती करण्यासाठी वेळ नसणार. मला माझा भगवान परमात्मा काय सांगतो, माझा भगवान परमात्मा म्हणतो माझा भक्त खूप बिझी आहे. माझ्या भगवान परमात्म्याला माहित होतं की पुढे काय होतं, आधीच सांगून ठेवलंय. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतावर मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐका ऐका हो या कलियुगाची थोरी, व्रतारा सोडून नारी फिरतील घरोघरी. काय सांगितलंय, होतंय ना, घडतंय ना. अहो घडतंय ना, चांगलं डोळ्यांनी पाहताय ना. तर भगवान परमात्म्याला माहित होतं एवढ्या सगळ्या झमेलामध्ये माझ्या भक्ताला माझं नामस्मरण करायला टाइमच नाही. भगवान परमात्म्याला माहित होतं माझा भक्त बिझी असणार आहे, म्हणून काय सांगितलंय, कलियुगा माझी करावी कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. याला काय होईल, याना काय होईल, जेणेकरून कलियुगामध्ये कीर्तन होतील आणि आमचं जे अंग आहे, जे पाप आहे, ते सर्व मिटून काय होईल, हरिमय वातावरण होईल, हरिमय अंग होईल. मग काय म्हणतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. काय होईल, कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप. कीर्तनानं काय होतं, हरिमय वातावरण होतं, हरिमय मन होतं आणि हरिमय आपलं अंग होतं, तण होतं. मनामध्ये चिंता मुक्त होऊन माणूस काय करतो, भगवान परमात्म्याचं चिंतन करत असतो, नामस्मरण करत असतो. पण हल्ली कलियुगामध्ये आम्ही नामस्मरण सोडून सर्व गोष्टी करतो. बरोबर ना, बरोबर ना. संत ज्यावेळेस होते त्यावेळेस संतांनी सांगितलं, बाबा कीर्तन कर, बाबा भजन कर, बाबा नामस्मरण कर. पण आम्ही केलं का? आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी ओरडू ओरडू समाजाला सांगितलं, त्यांचं कुणी ऐकलं का? अहो ऐकलं का? नाही ऐकलं. वाजत से बोंब कुणी नाही ऐकती कानी. तुकोबाराय लोकांच्या पाया इलेक्शनला उभं राहायचं होतं, का पडले? मत मागायला आले होते हात जोडून, का पडले? काहीतरी तुमचं आमचं भलं व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, यासाठी आमच्या जगद्गुरु तुकोबाराय लोकांच्या पाया पडले. जगाच्या कल्याण संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. का पडले? तुमचं आमचं काहीतरी भलं व्हावं. पण आम्ही ऐकलं का? नाही ऐकलं. नंतर नाथबाबांनी विनंती करून सांगितलं, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हटलो का? नाही. आता पहाटे 5 वाजता वासुदेव येतात, पण आम्ही झोपेलच राहतो. वासुदेव असे येतात ना कलियुगातील, काही सांगताच येत नाही. दक्षिणा दिली ती परवडत नाही. 4 व्हीलर गाड्या घेऊन काही वासुदेव येतात. आता काय समजायचं काय नेमकी? वासुदेव येतात की वासुदेवाच्या भेसमध्ये दुसरंच कोणीतरी येतं. काही तर इतके मोटरसायकल, स्प्लेंडर, फॅशन प्रो, काय गाड्या निघाल्या, KTM, त्याच्यावर बसून येतात. आता काय समजावं, कोणत्या अँगलने त्यांच्याकडे पाहून दक्षिणा त्यांना द्यावी? असे आमच्या आजकालचे कलियुगातील वासुदेव येतात. मग आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी लोक
लोकांना हात जोडून पाया पडून विनंती करून सांगितलं, आम्ही ऐकलं नाही. कारण व्यक्तीची जवळीका जोपर्यंत असते, व्यक्तीचं सानिध्य जोपर्यंत असतं, तोपर्यंत व्यक्तीची किंमत कळते का? नाही कळत. पण जर व्यक्तीची किंमत कळाली असती, सानिध्य लाभलं असतं आणि व्यक्तीची किंमत कळाली असती, तर पुढचं रामायण महाभारत घडलं असतं का? जर यशोदा मातेला वाटलं असतं की माझा भगवान श्रीकृष्ण आहे, गणपती बाप्पाला नवस केला असता का? केला असता का? ज्यावेळेस भगवान परमात्मा खोड्या करू लागले, आजीबाईंना सांगितलं, आज्यांना काही खोड्या परवडत नाही. आत्ताच्या नातवांच्या आज्यांना खोड्या परवडत नाही. लगेच मग तिथं यशोदा मातेकडे गेली, सांगितलं, यशोदे, तुझ्या मुलाच्या खोड्या जर बंद करायच्या असेल तर काय कर, 1 महिनाभर गणपती बाप्पाचं संकष्ट चतुर्थीचं व्रत कर, आपोआपच खोड्या बंद होतील. मग आता यशोदा मातेनं ठरवलं, 1 महिनाभर संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं आणि कृष्णाच्या खोड्या बंद करायच्या. आता इकडं कृष्णाजीला कळालं, तर जगाचा मालक होता याला लगेच कळालं, आता काही खरं दिसत नाही, आता खोड्या बंद कराव्या लागतील. जर खोड्या केला तर काय होईल, गणपती बाप्पाची चव निघून जाईल, गणपतीला महत्व राहणार नाही. मग 1 महिनाभर देवानं काय केलं, खोड्या बंद केल्या. आणि इकडं काय आलं, यशोदा मातेला प्रचिती आली, 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. महिनाभर खोड्या बंद केल्या आणि इकडे यशोदा मातेनं गणपतीचा नवस फेडायला घेतला. आता माझ्या कृष्णाच्या खोड्या बंद झाल्या, 1 महिनाभर खोडी ऐकू नाही आली. आता खोड्या बंद झाल्या, मग आता देवाला नैवेद्य ठेवायचा, 1000 लाडू, 1000 मोदक. आणि आत्ताचे नैवेद्य पाहिले, एवढी चाणकी, त्यात एवढं भजही देते, एवढा तुकडा ठेवून द्यायचा, बरोबर ना? त्या काळचे नैवेद्य कसे होते, ताटली भर पुरणपोळी होती, वाटीभर खीर होती, तूप होतं गावठी. आता मी काय पाहायला गेले नाही, पण आहे असंच नैवेद्य पूर्वीच्या काळात होते, आजोबायांना विचारा. पण आत्ताच्या काळातले नैवेद्य एवढी चाणकी, एवढं ते भज, एवढी ती एकदम, ती पण त्या उन्हातलीला पकडून ते पार पुसून त्याच्यावरती आमटी टाकली जाते, बरोबर ना? एवढे भारी नैवेद्य आमचे. पण त्या काळचे नैवेद्य असे नव्हते. 1000 लाडू, 1000 मोदक बनवले आणि सकाळी देवघरात नेत असताना, गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवत असताना काय झालं, छोटेसे आमचे भगवान परमात्मा यशोदा मातेच्या बोटाला धरून होते, देवघरात गेले. पण यशोदा माता काय विसरल्या, धूप विसरल्या, अगरबत्ती विसरल्या. इकडे कृष्णाजीला सांगितलं, कृष्णा इकडं लक्ष दे, मांजर बिंजर येईल. आता एवढा मोठा बोक्या असताना मांजरीची काही हिंमत आहे का तिथं, आहे का? नाही. मग काय झालं, धूप आणण्याची विसरली, अगरबत्ती आणण्याची विसरली. इकडं कृष्णाजीला सांगितलं, कृष्णा इकडं लक्ष ठेव, मांजर बिंजर येईल. आई तू काही चिंता करू नको, तू जा आणि धूप व अगरबत्ती घेऊन ये. इकडं लगेच भगवान श्रीकृष्णाचा कार्यक्रम चालू झाला. गणपती बाप्पाला दंबाजी चालू केली. काय गणपती बाप्पा, मग मजेत ना? आता 1000 लाडू, 1000 मोदक तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला संकष्ट चतुर्थीचं व्रत धारण केलंय माझ्या आईनं. आता गणपती बाप्पा घाबरले, आता हे काही सोडित नाही म्हणशील मला. एवढे खोडकर आमचे भगवान परमात्मा होते, आता हे काय आम्हाला सोडित नाही. मग गणपती बाप्पाने आधीच माघार घेतली. हे बघा कृष्णा, मी काय तुमच्या आईला हा कुटाणा करायला सांगितला नव्हता. एक काम करा, 1000 लाडू, 1000 मोदक तुमचे तुम्हीच खा, पण मला काही त्रास देऊ नका. तिकडून यशोदा माता धूप व अगरबत्ती घेऊन आल्या. धूप घेऊन आली सदना ते तिता घरात ते देखिएला. बघतात तर काय, धूप अगरबत्ती घेऊन आल्या आणि बघतात तर काही एकही लाडू नाही, एकही मोदक नाही. यशोदा मातेनं कृष्णाला विचारलं, कृष्णा काय ग आई, अरे 1000 लाडू 1000 मोदक या ठिकाणी होते, ते कुठं गेले? यशोदा मातेने विचारल्यावरती भगवान श्रीकृष्णांची खोडी चालू झाली. आई मला नाही माहिती कुठं गेले. अगं आई, तू ज्या वेळेस धूप अगरबत्ती आणण्यासाठी गेली ना, त्यावेळेस काय झालं तुला काय सांगू आई, 1000 उंदीर आले. 1000 उंदरामध्ये एक मोठा उंदीर होता आणि त्या एका मोठ्या उंदरावरती मोठ्या पोटाचा बाबा बसलेला होता. आई त्याला इतकी मोठी सोंड होती, त्यामध्ये थोर होता से मूषक, वरी विनायक बैसलासे, सोंड भयंकर
हलवीत असे आई. एवढे मोठे उंदीर, एवढा मोठा उंदीर होता, त्या उंदरावरती एवढा मोठा बाबा होता. एवढं बघून मी काय लय घाबरलो आई. मला नाही माहिती सगळे उंदरांनी लाडू व मोदक खाऊन घेतले आणि त्या बाबाला नेऊन देत होते. त्या बाबांनी गबागप एका मागे खाऊन घेतले आई. त्याने मला विचारलं देखील नाही ग. मी एकदम गपचूप कोपऱ्यामध्ये होतो. एवढे उंदीर पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटली आई. अरे पण मला सांगायचं ना एवढे मोठे उंदीर होते, तुम्हाला आवाज द्यायचा नाही. अगं तुला आवाज द्यायचा पण काय करू, उंदीर भ्यासुर भ्यालो मी जननी, ओळली बोबडी वदनी ते. अगं आई एवढे मोठे उंदीर पाहिले आणि माझी बोबडी चोळाली. आता जगाचा मालक, जगाला बोलावणारा, जगाला चालवणारा, आणि त्याला बोलता येईना का? बोलता येईना का? ठीक आहे. यशोदा माता म्हणाली ठीक आहे, एवढे उंदीर होते, एवढा मोठा बाबा होता, तू म्हणतो तर बाबा ठीक आहे, पण अरे तुला लक्ष ठेवायला लावलं होतं, पण जाऊ दे आता काय करणार, तू पण लहानच आहे, घाबरला असशील. ठीक आहे आता 1000 लाडू 1000 मोदक नाही, पण निदान गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी ठेवते देवाला. परत यशोदा माता घरात गेल्या. गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी कुठे गेल्या? घरामध्ये गेल्या. आणि इकडं पुन्हा आमच्या बाबानं दंबाजी चालू केली. पुन्हा सुरू केलं. काय गणपती बाप्पा कसे वाटले लाडू मोदक? आता गणपती बाप्पा काय करणार? देवा एक तरी दिला पाहिजे होता की नाही, तुम्ही एकही दिला नाही, वरून माझ्यावरच आरोप लावून दिला. काय बाबा देवा तुम्ही असे कसे? ठीक आहे मग इकडं पुन्हा गणपती बाप्पाला दंबाजी चालू केली. आता गणपती बाप्पाला भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, गणपती बाप्पा लाडू मोदक पोटामध्ये खूप झाले, आता काय करा, एकावर एक तुम्ही काय करा, पोटात जाऊन रचून या. कारण भगवान श्रीकृष्णाला काय करायचं होतं, इकडं जर नैवेद्य फिटला तर आपल्याला खोड्या करता येणार नाही. जर खोड्या केल्या, नैवेद्य ग्रहण करून देखील, संकष्ट चतुर्थीचं व्रत धारण करून देखील खोड्या केल्या तर काय होईल, गणपतीला महत्व राहणार नाही. मग या बाबांना काय करावं? उचलला गणपती, टाकला पोटात. गणपतीला सुद्धा सोडलं नाही. गणपती देखील खाऊन घेतला. तिकडून यशोदा माता आल्या. बघता तर काय, ज्या बाबाला नैवेद्य ठेवायचा तो बाबाच गैरहजर. परत कृष्णाला विचारलं, कृष्णा अरे देव काय झाला? भगवान परमात्म्याला हसू आलं का? देवासी जपूसे देव काय झाला, देवासी जपूसे देव काय झाला, देवासी जपूसे देव काय झाला, देवासी जपूसे देव काय झाला. याचे हरी. भगवान परमात्म्याला हसू आलं का? अजूनही माझ्या आईला कळना की मीच देव आहे. जर यशोदा मातेला कळलं असतं की माझा श्रीकृष्ण जर भगवान आहे तर गणपती बाप्पाला नवस केला असता का? नसता केला. जर कैकेयीला कळालं असतं की माझ्या रामाचं, माझ्या भरताचं एकमेकांवर किती प्रेम आहे, तर रामासाठी वनवास आणि भरतासाठी राज्य मागितलं असतं का? हो म्हणा, मागितलं असतं का? नसतं मागितलं ना. जिथं आपल्यासारख्या साध्या सामान्य माणसाला यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण हे देव आहे हे ओळखता आलं नाही, यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आपलाच भगवान आहे हे ओळखता आलं नाही, तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाला संत कसे ओळखता येणार? संत कसे ओळखता येणार? आपल्या सारखेच दिसतात, आपल्या सारखेच कपडे घालतात, आपल्या सारखाच व्यवहार करतात, पण त्यांना नवते मानसाच्या सारिके, संत नवते मानसाच्या सारिके, संत नव्हते जगा माणसाच्या सारिके, संत नव्हते जगा माणसाच्या सारिके, संत नव्हते जगा माणसाच्या सारिके. संत नव्हते जगा माणसांच्या सारिके, समुद्र नदी नो हे पैगा
पाषाण म्हणून लिंगा संत नव्हते जगा माणसांच्या सारखे. आपल्यासारखे दिसत असले तरी ते सामान्य नव्हते. आजकाल संतांची व्याख्याच बदलून टाकली, बरोबर ना? आजकाल संतांची व्याख्याच बदलून टाकली. अहो, साध्या सुध्या माणसाला संत म्हणता येत नाही. आजकाल भगवे कपडे पाहिजे, साडी मधीच पाहिजे, फेट्यावाला धोत्रावालाच पाहिजे, भस्म लावलेलाच पाहिजे, कपाळभर माठाने ते कुंकू भरलेलाच पाहिजे. आजकाल अशा लोकांना संत म्हणतो, बरोबर ना? संत तोची जाना जगी, 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 संत तोची जाना जगी. दयाच्या माझ्याचे अंगी, दयाच्या माझ्याचे अंगी, लोभांकार नये बना, लोभांकार नये बना. दयाच्या माझ्याचे अंगी, दयाच्या माझ्याचे अंगी, लोभांकार नये बना, लोभांकार नये बना. कुणाला संत म्हटलं जातं? आजकाल भगव्या रंगाचे कपडे घालणारा संत म्हणतात, पण आजकाल भगवा रंग कुणालाही शोभून दिसत नाही. तो फक्त आमच्या छत्रपती महाराजांना शोभून दिसतो, आमच्या संतांना शोभून दिसतो. पण आताचे संत कसे आहेत? अहो, कसे आहेत? आमचीच गोष्ट करतोय आम्ही. संत आहे का? अहो, आहे का? आम्हाला संत म्हणता येईल का? ज्या ठिकाणी आम्ही कीर्तन करतो तो धर्म आहे का? अधर्म आहे का? आम्ही या ठिकाणी नामस्मरण करतो, नामस्मरण करायला लावतो, ते पुण्य आहे का की पाप आहे? हे ठरवताच येत नाही. कारण पाप आणि पुण्याचा न्याय निवाडा हा भगवंताच्या ठिकाणी होत असतो. या ठिकाणी आपण काहीच ठरू शकत नाही की मी या ठिकाणी कीर्तन करते म्हणजे ते धर्म झाला, मी या ठिकाणी कीर्तन करते, नामस्मरण करते म्हणजे ते पुण्य झालं. पण आपण काय म्हणतो? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्यांच्या मार्गावर चालणं हे आपलं कर्म आहे आणि कर्माचं फळ कुठं ना कुठं भेटत असतं. मग आपण या ठिकाणी आल्यानंतर फक्त आपलं कर्म करायचं, बाकी सगळं देवावरती सोडून द्यायचं. जास्त धर्माच्या भांगडीत पडायचं कारण आजकाल धर्म लोकांनी वेगळाच बनवून ठेवलाय. जाती भेद करणं म्हणजे आमच्या लेखी काय असतो? धर्म असतो. याच्या त्याच्या समाजाची, याच्या त्याच्या धर्माची निंदा करणं म्हणजे काय असतं? आमचा धर्म असतो. पण धर्म कसा असायला पाहिजे? जो आपली संस्कृती, आपले संस्कार आणि आपले विचार यावरती आपला धर्म अवलंबून असतो, बरोबर ना? अहो, हो का म्हणा, यात तरी हो म्हणा, बरोबर ना? कसा असला पाहिजे आपला धर्म? चांगले विचार आचार असले पाहिजे. आमच्या छत्रपती महाराज आजकाल लोकांना काय सांगतात माहिती का? आजकालचे आमचे मोठे धाटे तरुण मित्रमंडळ काय म्हणतात? आमच्या छत्रपती महाराजांना मुस्लिम समाज मान्य नव्हता. असं होतं का हो? होतं का हो? असं होतं? आमचे शिवछत्रपती महाराज कशाच्या विरोधात होते? धर्माच्या विरोधात होते का? नव्हते ना. ते होते विरोधात वाईट वृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये आमचे छत्रपती महाराज होते. पण आमच्या तरुणांना काय सांगावं? त्यांनी व्याख्याच बदलून टाकली. सगळ्या समाजाची व्याख्या बदलली, सगळ्या धर्माची व्याख्या बदलली. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आपण काय करायचंय? आपलं कर्म करायचंय, आपले विचार चांगले ठेवायचे आणि आपला धर्म जोपासायचा.
मग शास्त्रानुसार धर्म जोपासायला शिका. आणि सगळ्यात मोठा धर्म कोणता असतो? माणुसकीचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा धर्म हा सर्वात मोठा धर्म असतो. आणि याच धर्माच्या पायरीनं आपल्याला वरती जायचं असतं, म्हणजेच आमच्या भगवान परमात्म्याकडे जायचं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. वरती गेल्यानंतर आपल्याला तोंडही दाखवता आलं पाहिजे. असं माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर आचरण करायला पाहिजे. मग आपण कुणाच्या आचरणावर जायला पाहिजे? तर संतांच्या आचरणावर जायला पाहिजे. जे शांत असतात, जे सामान्य असतात, पण त्यांना सामान्य म्हणता येत नाही. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल, कारण आता उदाहरण दिल्याशिवाय लोकांना काही कळत नाही. केंदूरला कानोपाटक नावाचे संत होते, माहितीये ना? ज्यांनी ज्ञानोबरांच्या समाधीचं कीर्तन केलं, माहितीये ना? केंदूरला कानोपाटक नावाचे संत होते, ज्यांनी ज्ञानोबरांच्या समाधीचं कीर्तन केलं. काशीचे विद्वान पंडित त्यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला आले. कानोपाटक संत आपल्या मुलाबाळांसोबत खेळत होते. आता वडील भेटल्यानंतर आपल्या मुलाबाळांसोबत खेळणं हा त्यांचा अधिकार झाला, त्यांचं संगोपन करणं हा त्यांची जबाबदारी झाली, बरोबर ना? तिकडून विद्वान पंडित आले, विचारू लागले, हे कानोपाटक संत कोठे राहतात हो? ज्यांनी ज्ञानोबरांच्या समाधीचं कीर्तन केलं ते विद्वान कानोपाटक संत कोठे राहतात? आणि योगायोगानं ते कानोपाटक संतच होते. विचारलं, ठीक आहे, तुम्हाला कानोपाटक संत हवे का? अहो मीच कानोपाटक संत आहे, बोला काय काम आहे? अरे तू कानोपाटक संत आहे? अरे मला वाटलं होतं ज्यांनी ज्ञानोबरांच्या समाधीचं कीर्तन केलं ते कानोपाटक संत उठल्या बसल्या काय करत असतील? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असतील, उठल्या बसल्या ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतील, हरिपाठ करत असतील. आणि तू तरी लेकरं खेळत बसला. तर संत कसे होते? त्यांना जे दिलं ते स्वीकारत होते. कानोपाटक संत म्हणाले, ठीक आहे महाराज, नसू द्या मी संत, मला तुम्ही संत म्हणा अशी माझी इच्छा नाही, पण तुम्ही माझी कीर्ती ऐकून एवढ्या लांबून मला भेटण्यासाठी आलात, मग एक काम करा, 2 घास गरीबाकडे जेवण तरी करा. काशीचे विद्वान पंडित म्हणाले, अरे तुझ्या घरचं खातो का? आम्ही काशीचे विद्वान पंडित आहे, काशीचे विद्वान पंडित आहोत आम्ही, तुझ्या घरचं खाणार नाही. तर कानोपाटक संत म्हटल्यानंतर आता उपाशी कसे जाऊन देणार? कानोपाटक संत म्हणाले, अहो महाराज, मी लेकरं खेळवतोय, लेकरांसोबत खेळतोय म्हणून मी संत नाही का? मला लेकरं आहेत म्हणून मी संत नाही का? मग एक काम करतो, माझी लेकरं मी विहिरीत नेऊन सोडतो. मग तर म्हणशाल ना साधू, मग तर म्हणशाल ना संत. कानोपाटक संतांनी उचलले लेकरं आणि विहिरीमध्ये नेऊन टाकले. काशीचे पंडित आश्चर्यानं बघत होते. आपल्या तिन्हीच्या तिन्ही लेकरं उचलून विहिरीत टाकली. आता कानोपाटक संत आले, म्हणाले, आता झालो कमी संत, आता तरी 2 घास जेवण करा गरीबाकडचं. सांगितलं बरोबर. विद्वान पंडित म्हणाले, अरे काही वाटतं का तुला? पोटची लेकरं विहिरीत टाकायला मागं पुढं बघितली नाही आणि तुझ्या हातचं खाऊ का मी? सुतक नाही का लागला तुला? तुझ्या हातचं खाऊ का मी? कानोपाटक संत म्हणाले, बरं ठीक आहे, सुतकाचं खात नाही, परत एक काम करतो, पुन्हा माझे लेकरं जशी तशी वर काढतो. पुन्हा कानोपाटक संतांनी आवाज दिला, बरोबर तिन्हीच्या तिन्ही लेकरं खेळता खेळता जशी बाहेर यावी तशी विहिरीतून बाहेर येऊ लागली. आणि चमत्कार झाला. काशीचे विद्वान पंडित बघू लागले की जे संत मुलासोबत खेळत होते, लहान लेकरासोबत खेळत होते, साधूच्या वेशात नव्हते, संतांच्या याच्यात नव्हते, पण लेकरासोबत खेळत होते. आवाज दिला, चमत्कार झाला. तिन्हीचे तिन्ही लेकरं पळत पळत विहिरीतून बाहेर आली. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय होतं? आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखेच असतात, पण त्यांना सामान्य म्हणता येत
नाही. कारण व्यक्तीची जवळीका, व्यक्तीचं सानिध्य लाभलं म्हणजे व्यक्तीची किंमत कळते असं नाही. जर कळाली असती तर त्या काळी अंबाजी बुवांनी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना काठीनं मारलंच नसतं. जर किंमत कळाली असती तर त्या काळी जगद्गुरु तुकोबारायांनी ओरडू ओरडू जर समाजाला सांगितलं की बाबा हो तुम्ही काय करा, नामस्मरण करा, भजन करा, चिंतन करा, लोकांनी ऐकलं नाही. का पडले जगद्गुरु तुकोबारा लोकांच्या पाया? आपलं तुमचं आमचं काहीतरी कल्याण व्हावं, जगाचं कल्याण करण्यासाठी पाया पडले, जगाचं कल्याण करण्यासाठी दारोदारी फिरले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी असा नारा लावत लावत काय केलं, आमचं भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं आणि काय केलं, दारोदारी गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर पुसुनी, आयताला घर पुसुनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐताला घर पोसोनी, ऐताला घर पोसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता देव तुमच्या दारामध्ये आला तरी तुम्ही घेतला का? काय म्हणाले तेव्हा? देवना लागे, देवना लागे, देवना लागे, देवना लागे. फुकट दिला तरी आम्ही म्हटलो देव आम्हाला काही लागत नाही. मग व्यक्तीची जवळीका आणि जर सानिध्य लाभलं असतं तर व्यक्तीची किंमत कळली असती, असं आहे का? नाही. जर व्यक्तीचं सानिध्य लाभलं असतं तर त्या काळी आमचे जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या जवळ होते, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही. ते म्हणत होते नामस्मरण करा, चिंतन करा, ओरडू ओरडू सांगितलं. राग आला जगद्गुरु तुकोबारायांना, राग आला की प्रेमानं सांगून तुम्हाला कळत नाही. मग शिव्या घातल्या, किती सांगू तरी नाही का ती बटकीचे पुढे शिंदळणीचे रडतील. रडतोय ना, अहो रडतोय ना. पुढे शिंदळणीचे काय होणार आहे? रडणार आहे. प्रेमानं सांगून कळत नाही, शिव्या घातल्या तरीही कळालं नाही. किती दुर्भाग्य आहे, शोकांतिक आहे. लोकांना 1000 वेळेस कीर्तनामध्ये येऊन सांगावं लागतं की बाबा हो पुढे येऊन बसा, बायांनो नामस्मरण करा, बाबांनो टाळ्या वाजवा, पण आम्ही काही करत नाही. किती शोकांतिक आहे, दुर्भाग्य आहे. आणि हीच गोष्ट जर तमाशाची असली तर या गावात तमाशा होतो आणि या गावात मी देखील असते. इतके पुढे जाऊन बसतात, इतके पुढे जाऊन बसतात. मी काही तमाशाला जात नाही बरं का, पण घरभोरी खबर येत राहते. इतके पुढे जाऊन बसतात, इतके पुढे जाऊन बसतात की नाचणारी ना बाईचा गुडघा त्यांच्या तोंडाला लागतो. एवढ्या मोठ्या मोठ्यानं शिट्ट्या वाजवतात की कान बैरे होऊन जातात, पार घरापर्यंत आवाज येतो. इतके पुढे जाऊन बसतात, पण नामस्मरण करायची वेळ आल्यावर आमचे तोंडात तंबाखू असती, गुटखा असती, बरोबर की नाही? आम्हाला नामस्मरण करायला लाज वाटते. किती दुर्भाग्य आहे, किती शोकांतिक आहे. पार नाचणारी बाईचा गुडघा यांच्या तोंडात जातो तरी यांना भान राहत नाही. पण आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा का, तर हा जो सुख सोहळा आहे हा स्वर्गात नाही. आणि जर स्वर्गात असता तर तो भगवान परमात्मा या ठिकाणी आला. अहो या सुखासाठी तो वेडा झाला.
वरती जर काला होत असता तर तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्याकडे आहे तो भगवान परमात्मा, ज्याच्याकडे सर्व सृष्टी चालवण्याची ताकद आहे, तो भगवान परमात्मा या सुखासाठी वेडा झाला. कारण वरती काला होत नाही, वरती नामस्मरण होत नाही, म्हणून तो खाली आला, संतांच्या सदनामध्ये राहू लागला, भगवान परमात्मा नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचू लागला. इतका नाचला की देवाचं पितांबर सुटलं तरी भगवान परमात्म्याला भान राहिलं नाही. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता काय झालं, देवाचा पितांबर सुटला, याचं भान देवाला राहिलं नाही. इतका देव वेडा झाला होता, या भक्तीसाठी वेडा झाला. जर ही भक्ती, हे नामस्मरण जर वरती होत असतं तर तो भगवान परमात्मा खाली आला असता का? मग त्यानं काय सांगितलंय, फक्त तुम्ही काय करा, नामस्मरण करा, चिंतन करा. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं, तेच सांगितलं. अहो जर तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करा तर तो तुमची चिंता दूर करण्याचं काम करत असतो, चिंता निवारण करण्याचं कार्य तो करत असतो. तुम्ही फक्त भगवान परमात्म्याचं काय करायचंय, चिंतन करायचंय. बाकी तुमची चिंता करायला तो भगवान जन्मोनिया कुळी वाचे स्मर राम. जन्मोनिया कुळी. भक्तासाठी देव काही करायला तयार असतो. कोणतंही काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, भगवंत काही जातभेद पाहत नाही, जातपात पाहत नाही. तो तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतो. भगवान परमात्माचं नामस्मरण जरी केलं ना तर देव लगेच येतो. आमच्या जनाबाईंना आवाज द्यावा आणि लगेच आमच्या भगवान परमात्म्यानं दळण दळण्यासाठी यावं. काय त्या ओव्या होत्या त्या काळच्या जनाबाईच्या, आत्ताच्या जनाबाईच्या नाही बरं का. आणि आत्ताच्या जनाबाईचं म्हणायचंही नाही. आत्ताच्या जनाबाईंचं नाव घ्यायचं म्हटलं तरी डोकं केस उडतील सगळे, टेन्शन घेऊ घेऊ. आत्ताच्या जनाबाईचं सांगायचं नाही की सांगू तुम्हाला. आत्ताच्या जनाबाईच्या ओव्या ऐकल्या तर बाबा एवढं तल्लीन होतं, एवढं मंत्रमुग्ध होऊन जातो. आत्ताच्या जनाबाईच्या ओव्या एवढ्या भारी असतात. काय ओव्या असतात? निंबाच्या ग झाडाखाली, निंबाच्या ग झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी. निंबाच्या ग झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी. कुण्या मेल्यानं केली काडी, तिकून आली पोलीसची गाडी, तिकून आली पोलीसची गाडी. न भाऊला लावली हात. काय हसू राहिलं, पाहुणीला ना धरून. आजकालच्या ओव्या होत्या, पण आमच्या जनाबाईच्या ओव्या अशा नव्हत्या हो. जातावरती सुंदर भंग गायच्या. ओव्या गाऊनी स्वरात दास जणीच्या घरात. स्वरात आई माऊलीच्या स्वरात. गावी घरात आई स्वरात. दळिले सख्या श्री हरी, दळण दळिले सख्या श्री हरी. चोरीचा माझ्यावरी, आड चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात, ओव्या गाऊनी स्वरात दासजणीच्या घरात. दास जणीच्या घरात. दळिले सख्या श्री हरी, चोरीचा माझ्यावरी, आड चोरीचा माझ्यावरी. माझ्यावरी. मला हेच तर पाहिजे कीर्तनात, काहीतरी झालंच पाहिजे जेणेकरून मन प्रसन्न पाहिजे. नामस्मरणानं आमचं मन काही तल्लीन व्हायला तयार नाही. मग असं काहीतरी ऐकवलं की माणसं लगेच झोपेतून उठून घरी नका जाऊ. फक्त त्या काळच्या जनाबाईनं ओव्या गाव्या आणि आमच्या भगवान परमात्म्यानं येऊन जनाबाईला दळण दळून
लागावं इतकी ताकद त्या भगवान परमात्माच्या संतांच्या नावामध्ये होती, इतकी ताकद त्या संतांच्या भजनामध्ये होती. कोणत्या ओव्या गायच्या? आता एक ओवी ताईंनी सांगितली, आता दुसरी मी सांगते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू मेरे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू मेरे बा मेरे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू मेरे बा विठ्ठला, तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू मेरे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू मेरे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू मेरे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. किती सुंदर ओव्या होत्या. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही करा, चिंतन तुम्ही करा, असं भक्त आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सांगितलं. पण त्या काळच्या लोकांनी आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं, महाराज जरा इकडे लक्ष द्या हो, माईकडे लक्ष द्या, आमचा आत्मा आहे हो हा, असं नका करू. त्या काळी आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी समाजाला ओरडू सांगितलं, पण तरी त्यांचं कोणी ऐकलं नाही. जर व्यक्तीची जवळीका जर सानिध्यानं लाभली असती, जर व्यक्तीची जवळीका कळाली असती, व्यक्तीची जवळीका लाभून जर व्यक्तीची किंमत कळाली असती, तर त्या काळी आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांना अंबाजी बुवांनी काठीनं मारलंच नसतं. अहो इतका मारलं, काठी तुटेपर्यंत मारलं, कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत मारलं, रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं. पण तरी देखील संध्याकाळी कीर्तनाला उभं राहिल्यानंतर आमचे जगद्गुरु तुकोबऱ्यांना मंबाजी बुवा कुठे दिसेना, मंबाजी बुवा कुठे दिसेना. म्हणून मंबाजी बुवांना बोलवण्यासाठी आमच्या जगद्गुरु तुकोबराय कासावीस झाले. चालू कीर्तनातून मंबाजी बुवांच्या वाड्यासमोर गेले व आवाज दिला, मंबाजी बुवा आहेत का? मंबाजी बुवा बघता तर काय खिडकीतून, अहो ज्या महात्म्याला मी काठीनं मारलं, इतका मारला, काठी तुट्यापर्यंत मारलं, रक्ताच्या चिंध्या होईपर्यंत मारलं, रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं, तरी देखील हा महात्मा आज संध्याकाळी मला बोलवण्यासाठी आला. नेमकी बघावं तरी पुढे जाऊन, बघता तर काय, ज्या महात्म्याला काठीनं मारलं तो महात्मा दारामध्ये उभा होता. इतकं मारलं, भगवान परमात्मा सुद्धा तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये तल्लीन व्हायचा, नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचा. पण ते तुकोबाई काय म्हणाले, जरी मला काठीनं मारलं तरी मंबाजी बुवा कीर्तनामध्ये पाहिजे. का पाहिजे मंबाजी बुवा कीर्तनाला? कारण ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे त्यावेळेस खाली बसून मंबाजी बुवा काय करायचे, होकारा घालायचे. म्हणजे कीर्तनामध्ये नुसती गर्दी असून उपयोग नाही, तर दर्दी लोक सुद्धा असली पाहिजे, बरोबर ना? मग जरा तुम्हीही होकार देत चला. त्या काळी मंबाजी बुवा कीर्तनामध्ये होकार द्यायचे आणि कीर्तन सांगायला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांना आनंद व्हायचा. आणि जगद्गुरु तुकोबराय अजून आवडीनं कीर्तन सांगायचे, आवडीनं नामस्मरण करायचे. पण हल्ली आमच्याकडे आवड ही राहिली नाही. आता सगळं सवडीनं झालंय, आवडीचा प्रकार आम्ही सोडून दिलाय. आता फक्त आवडीचं आम्ही फिरायला जाणं आणि पदार्थ खाणं, एवढीच आवड आमची शिल्लक राहिली. पण आमच्या भगवान परमात्म्याला कसा नामस्मरण आवडतं? आवडीना भावे हरी नाम घेसी त्यासी सर्व आहे. आवडीनं घेतला तर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचून जातं. मंबाजी बुवा खालून होकारा द्यायचे आणि आमचे जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे. म्हणजे कीर्तनामध्ये नुसती गर्दी असून चालत नाही, तर दर्दी लोक सुद्धा असली पाहिजे. मंबाजी बुवांचं अंतकरण भरून आलं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि विचारू लागले की अहो जगद्गुरु तुकोबराय, तुम्हाला एवढं काठीनं मारलं, कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत मारलं, रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं, तरी सुद्धा तुम्ही मला कीर्तनाला बोलवायला भर कीर्तनातून आले, तुम्ही आहात तरी कोण? त्या जगद्गुरु तुकोबरायांना हा प्रश्न विचारल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय काय म्हणाले,
मी कोण आहे ना हे मला माहित नाही. ज्यांच्या अभंगावर आज आपण कीर्तन करतो, ज्यांच्या अभंगावर आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो, ज्यांच्या अभंगावरती कीर्तन करून पॉकेट भरतो, ज्यांच्या अभंगावरती आपण 4-4 गाड्यांमध्ये फिरतो, ते देहूचे जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, मी कोण आहे ना हे मलाच माहित नाही. मग अंबाजी बुवा म्हणाले, अहो जगद्गुरु तुकोबराय तुम्ही कोण आहे हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर आम्ही काय करावं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की देहूचा जगद्गुरु तुकोबराय कोण आहे तर एक काम करा, पंढरपूरला जा आणि पंढरीच्या राजाला विचारा की देहूचा संत तुकाराम महाराज कोण आहे. पुसा नेते पुसा पांडुरंगा, नव्हे तुका म्हणे दिसतो मी कैसा. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर काय करा, त्या पंढरीच्या राजाला जाऊन विचारा, त्या पंढरपूरच्या राजाला जाऊन विचारा की देहूचा तुकोबराय कोण आहे. अहो कधीतरी जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, मंबाजी बुवा अहो आता नाही कळणार हो तुम्हाला आमची किंमत. ज्या वेळेस आम्ही मृत्यू लोक सोडून निघून जाऊ ना त्यावेळेस तुम्हाला आमची किंमत कळेल, पण त्यावेळेस तुम्हाला आम्ही भेटणार नाही. का गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेले लोक पुन्हा पुन्हा येतात का, येतात का, नाही येत, फक्त त्यांच्या आठवणी येतात. म्हणून तर आपण काय करत असतो, जे शहीद जवान झाले त्यांच्या पुण्यतिथी जयंती आपण या ठिकाणी शहीद दिन म्हणून साजरा करतो. नेते झाले, शिवाजी महाराज झाले, त्यांच्या जयंती आपण या ठिकाणी साजरा करतो. का तर त्यांची आठवण आपल्याला येते, त्यांची आठवण आपल्यामध्ये ताजी होते. कारण याच दिवशी याच ठिकाणी आज माझा राजा या ठिकाणून काय झाला होता, मला सोडून गेला होता. मग आपल्याला काय होतं, मनामध्ये कृतज्ञता निर्माण होते आणि त्या गेलेल्या व्यक्तीसाठी आपण पुण्यतिथी म्हणा, पुण्यस्मरण म्हणा, जयंती म्हणा इत्यादी सण काय करत असतो, साजरे करत असतो. का तर फक्त त्यांच्या आठवणी येत असतात. ते जी व्यक्ती निघून जाते ती पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकात येत नाही. कारण गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. येतात काही काही येतात, ते तुमच्या आमच्यासारखे प्रपंचातले भामटे असतात, बरोबर ना. तुमच्या आमच्यासारखे प्रपंचातले भामटे पुन्हा पुन्हा जातात आणि पुन्हा पुन्हा येतात. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. अहो 2 मित्र होते, दोन्ही गावाकडचे होते. एकाला नोकरी लागली शहरामध्येच लग्न केलं आणि गावचा शेतकरी मित्र तो इकडंच राहिला अडाणी बिचारा. तो एकीकडेच राहिला, मित्राला नोकरी लागली, मित्राचं लग्न झालं, खूप वर्ष झाले. मित्राला फोन केला की बाबा काय चाललंय तुझं, बरं आहे का. म्हटलं लग्न वगैरे केलंय तू. मित्राच्या गप्पा चालू झाल्या, ठीक आहे सगळं झालं. अरे मित्रा ये ना कधीतरी तू पण शहराकडे, काय आहे गावाकडं, शेती करून करून तू थकला असशील, एक काम कर, काय कर, गावाकडून शहराकडे ये, माझ्या जवळ राहा. आता हाच घर जावई होता वरून त्यानं मित्राला बोलून घेतलं. इकडं बायको संतापली, आपणच भाड्यानं राहतोय, तुम्ही कुठं तुमच्या मित्राला बोलवलं. आपण इतर रेंटनी राहतो, तुम्ही काय झालं तुमच्या मित्राला बोलवलं. अहो तुम्हाला काही कळतं का नाही, असंच म्हणती ना बायको, तुम्हाला कळतं की नाही. मग आमच्या नवऱ्यानं हळूहळू यांच्या नवऱ्याने यांना सांगावं, जाऊ दे, आपल्याला एका काळी त्यांनी मदत केली होती, लय जिगरी मित्र होता, 1 नंबरचा चांगला माणूस आहे. एक काम कर, कपभर चहा ठेव. आता पाहुण्या घरी जावं, किती दिवस जावं, 1 दिवस, किती दिवस जावं, 2 दिवस, लईत 3 दिवस. हा गडी गेला पण जायचं यायचं नावच घेईना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पण गड्यानं काय नाव घेतलं नाही. बायको इकडं संतापली, स्वयंपाक करू करू संतापली. 1 दिवस मित्राच्या बायकोला राग आला, नवऱ्याला कोपऱ्यात घेतलं. अहो तुमच्या मित्राला लाजबीज वाटते का नाही, तुमच्या मित्राला लाजबीज वाटते की नाही. पाहुण्या माणसानं किती दिवस राहावं, 1 दिवस, 2 दिवस, लईत 3 दिवस, लगेच घरचा रस्ता पकडावा. पण हा तुमचा मित्र असा कसा. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, आज आठवडा पूर्ण झाला, तुमचा मित्र घरी जायचं नाव काही घेईना.
एक काम करा, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या मित्राला सांगा, नाहीतर मी काही स्वयंपाक पाणी करणार नाही. तुम्हालाही हाकलील आणि तुमच्या मित्रालाही हाकलून देईल. तर नवऱ्याकडे पर्यायच नाही बायकोचं ऐकल्याशिवाय. बायकोनं खायला दिलं पाहिजे. बायको जर चिडली तर नवऱ्याचं काही खरं नाही. मग आता या दोघांनी रात्री प्लॅन केला. या दोघांना प्लॅन केला, एक काम कर, आपण खोटं खोटं भांडू, म्हणजे शेवटी तो त्याच्या घरी निघून जाईल. कारण पाहुण्या माणसासमोर चिडचिड केली, रागराग केला, धुसफूस केली तर त्याला लगेच कळतं आपल्यावरच बरं का, निघायला लागल. पण हा गडी काय असा तसा नव्हता. हा गडी असा तसा नव्हता. यानं काय केलं, संध्याकाळी बायकोनं भाजीत मीठच टाकलं नाही. यांचा प्लॅन आधीच ठरलेला होता, यांनी भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही. संध्याकाळी मित्र बाहेर दोघ जण फिरून आले. यांचं ठरलेलं होतं खोटं खोटं भांडायचं. ठरले, दोघं फिरून आले, जेवायला ताटं वाढले. ताटं वाढल्यानंतर नवऱ्यानं एक घास तोंडात घातला. लगेच बायको, हाय बायको, अरे तुझ्या आई बापानं तुला काही शिकवलं का नाही? भाजी तर मीठच नाही. आता ही लागली बाया, ही काय ऐकून घेते का? हिच्या आई बापा आले, ही ऐकून घेईल का? ही म्हणाली, ओ माझ्या बापावर जायचं नाही, ते तुमचं तुम्ही पाहून घ्यायचं. ठीक आहे, चला ठीक आहे. हे झालं. नंतर पोळी कच्ची. आता हा अजून संतापला. हा म्हणाला, बायको अगं तुला काही कळतं की नाही? पाहुणा माणूस घरी आला आहे आणि तू कच्च्या पोळ्या वाढून ठेवल्या. आता यांचं आधीच ठरलेलं होतं खोटं खोटं भांडायचं. हिचं चालू, याचं चालू, हे दनादन चालू. पाहुणा माणूस शांत बसलेला पाहतोय इकडं तिकडं इकडं तिकडं. हा जेवणाच्या ताटावरून उठला, कोपऱ्यातली काठी घेतली, लाईट बंद केली आणि बायकोला मारायला गेला. बायको जाऊन कुठं लपली? पलंगाखाली जाऊन लपली. पलंगाखाली जाऊन लपली. आणि आता मित्राला वाटलं आता आपलं काही खरं नाही. आता यांनी अंधारात काय केलं, चापत चापत आपली तुटकी चप्पल घेतली, फटकी पिशवी घेतली आणि निघाला. दरवाजाच्या बाहेर जाऊन निघाला. 5 पायऱ्या उतरला आणि तिथं थोडा थांबला. इकडं लगेच नवऱ्यानं लाईट चालू केली. बायको पलंगावरून खाली उतरली, खालून वरती निघाली. लगेच यांचं चालू झालं. आता पाहुणा माणूस गेला की नाही ते तरी बघावं की नाही, ते बघितलं नाही. यांचं चालू झालं, मी कसं खोटं खोटं भाजीत मीठ टाकायचं नाटक केलं बरं. लगेच नवरा, मी कसं कसं तुझ्या आई बापावरून तुला बोललो बरं. मी कसं तुम्हाला खोटं खोटं भांडले बरं. नवरा पण, मी कसं कसं खोटं खोटं तुला मारायला धावलो बरं. आला बाहेरून बाबा, मी कसं खोटं खोटं पळायचं नाटक केलं बरं. म्हणजे हे कोण? प्रपंचातले भामटे. पुन्हा पुन्हा जातात आणि पुन्हा पुन्हा येतात. पण आमचे जगद्गुरु तुकोबराय तसे नव्हते. आमचे जगद्गुरु तुकोबराय संसारातले भामटे नव्हते, तर ते संत जगद्गुरु तुकोबराय होते. आणि संत जगद्गुरु तुकोबराय असल्यामुळं धन्य म्हणाविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला. जगद्गुरु तुकोबराय मंबाजी बुवांना सांगू लागले, मंबाजी बुवा आता नाही कळणार तुम्हाला आमची किंमत. आता तुम्हाला आमच्याबद्दल धन्यता वाटणार नाही. एक दिवस असा येईल मंबाजी बुवा, तुम्ही आम्हाला कितीही टाळकुटे म्हणा, कितीही अडाणी म्हणा, पण एक दिवस असा येईल की तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल धन्य म्हणावं लागेल. तेच अभंगाचं दुसरं चरण. धन्य म्हणे, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, पुरुषार्थ
तर कोणता पुरुषार्थ गाजवला हो? कोणता पुरुषार्थ गाजवला? समर्थ कुणालाही म्हणू नये. धन्य तुकोबा समर्थ. समर्थ कुणालाही म्हणू नये. समर्थाच्या बऱ्याचशा वाढ्या पडतात. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, जो जगाते चालविता. अशा समर्थाच्या बऱ्याचशा वाढ्या पडतात आणि त्या वाढ्यांमध्ये आमचे जगद्गुरु तुकोबा तंतोतंत बसतात. अहो, जी ताकद आमच्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे, जी ताकद आमच्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे, तीच ताकद आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या सुद्धा नावात आहे. अहो, पुढे असा एक काळ आला की यमदूतांना म्हणावं लागलं, पळत सुटले. यमदूत पळत सुटले. अहो, एकेकाळी 2 बेवडे होते. 2 बेवडे होते. कधीही वारीला गेले नाही, कधीही भजन केलं नाही, कधीही नामस्मरण केलं नाही, पण त्यांची नावं काय लागले? यमदूताच्या यादीला लागली. कुठं लागली? यमदूताच्या यादीला लागली. आणि हे कळालं इकडं बेवड्यांना. हे कळालं बेवड्यांना. आता बेवडे काय? बेवडेच. आता काय दारू प्यायला भेटत नाही म्हणशील? आता आपलं नाव कुठं लागलं? यादीला लागलं. आता आपल्याला काय करावं लागल? भगवान परमात्म्याकडे धाव घ्यावा लागल. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाकडे जावं लागल. तेव्हा आपलं कुठेतरी काहीतरी चांगलं होईल. कधीही वारीला गेलेलं नाही, कधी भजन केलेलं नाही, कधी हरिपाठाला गेले नाही, कधी कीर्तनाला जाऊन बसले नाही. आणि हे गेले कुठं? पंढरपूरच्या वारीला. यमदूत आले खाली. शेजारच्या काकूला विचारलं, ओ काकू, ते रामभाऊ शामभाऊ कुठं राहतात? विचारले, अहो, ते रामभाऊ आणि शामभाऊ कुठे राहतात? काकीनं सांगितलं, ते पंढरपूरच्या वारीला गेले. यमदूत टेन्शन मध्ये आले. अहो, याला जर 40 फूट रोड पुरत नव्हता, हे पंढरपूरच्या वारीला गेलेच कसे काय? यानं कधी नामस्मरण केलं नाही, कधी चिंतन केलं नाही, कधी भजन केलं नाही, कधी कीर्तन ऐकले नाही, आणि पंढरपूरच्या वारीला गेलेच कसे? आता गेले तर गेले. चला यमधर्माकडे. लगेच यमदूत निघाले. यमधर्मांकडे लवकर जाऊन पोहोचले. आता टाइम नुसार आपल्याला पळावं लागतंय. मग यमधर्मांकडे लगेच गेले आणि काय म्हणतात? यमधर्मांना म्हणाले, अहो, ज्यांची नावं यादीला लागले ना, ते कुठं गेले? पंढरपूरला गेले. मग तुम्ही कशाला इथं आले? तुम्ही जा पंढरपूरला. मग लगेच यमदूत निघाले पंढरपूरला. आता हे बेवडे होते, कधी वारीला माहित नाही, कधी गेले नाही, दिंडीला गेले नाही. आता कोणाच्या दिंडीत शिरावा? गेले तर गेले नामदेवरायांच्या दिंडीत गेले. शिरले, नामदेवरायांच्या हातापाया पडले. नामदेवराय, अहो, आमची नावं यमदूतांच्या यादीला लागले हो. आम्हाला काही करा आणि आम्हाला काय करा? वाचवा. काही करा तुम्ही, काही डोकं लावा, पण आम्हाला काय करा? आम्हाला यमदूतांपासून वाचवा. मग आमच्या नामदेवरायांनी काय सांगितलं? तुळशीची माळ घाला. आता यांनी एकतरी तुळशीची माळ घातली का? एवढ्या भल्या भल्या 10-12 माळी गळ्यामध्ये घालून घेतल्या. कधीही भजन केलेलं नाही, कधी नामस्मरण केलेलं नाही, कधी तुळशीची माळ बघितली नाही. यांनी मरणाच्या भीतीनं काय केलं? 10-12 माळ्या घालून घेतल्या नामदेवरायांसमोर. आता आम्ही माळा घातल्या, आम्हाला तुमची जबाबदारी आहे, आम्हाला वाचवायची तुमची जबाबदारी आहे. आता काही करा नामदेवराय, पण आम्हाला यमदूतांपासून वाचवा. ठीक आहे. यमदूतानं बघितलं, हे तर नामदेवरायांच्या दिंडीत शिरले. आता नामदेवराय म्हटल्यावर का साधं सोपे का? नामदेवरायांच्या दिंडीत शिरले. आता हे दिंडीत शिरले आणि ह्या 2 नवीन वारकऱ्यांनी आता तुळशीची माळ घातल्यानंतर वारकरीच म्हणावं लागेल, बेवडं नाही म्हणावं लागणार. तुळशीची माळ घातली. नवीन वारकऱ्यांनी बघितलं, यमदूत आले. दूरवर उभे होते. यमदूत आले, नामदेवरायांकडे गेले. नामदेवराय, अहो, ते यमदूत आले ना, तुम्ही म्हटले तुळशीची माळ घातली, आम्ही 10-12 माळा घातल्या, आता आम्ही काय करावं? तरी यमदूत आमच्याकडेच आले, इथपर्यंत येऊन पोहोचले. आता ते काय आम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. नामदेवराय, तुम्ही आम्हाला म्हटले, आम्ही तुम्हाला वाचवू. नामदेवराय, आता काही करा, पण आम्हाला काय करा? वाचवा. आमच्या वारकऱ्यांनी, जे नवीन वारकरी होते, आमच्या नामदेवरायांनी त्यांना सांगितलं, एक काम करा, घाबरू नका. काय करा? पताका उंच करा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. उंच पताकाचे भर, उंच पताकाचे भर, पताकाचे भर, उंच
भगवान परमात्माचं नामस्मरण केलं, पण कधी केलं? ज्या क्षणी तुमचं नाव यादीला लागलं त्यावेळेस तुम्हाला काय आठवण आली? भगवान परमात्म्याची आठवण आली. मग आम्हाला देव कधी आठवतो? ज्या वेळेस आमच्यावर संकट येतं, मग जय बजरंगबली जय बजरंगबली आहे ना, असंच आम्ही करतो. जय बजरंगबली म्हणा ना, जय बजरंगबली. ते नको. कधी येते आम्हाला आठवण भगवान परमात्म्याची? ज्या वेळेस आमच्यावर संकट येतं, ज्या वेळेस आमच्या मनामध्ये भीती निर्माण होते, ज्या वेळेस मरणाची भीती वाटायला लागते, त्यावेळेस आम्हाला भगवान परमात्मा आठवतो आणि भगवान परमात्माचं नामस्मरण करायला तयार होतो. आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही काय करणार हो? मळ्यातनं आलेले, बरोबर ना, आहे ना मळ्यातले, मळ्यातनं आलेले. आता मळ्यात जायचं म्हणजे, शेतात जायचं म्हणजे मनामध्ये काय वाटते? भीती वाटते, कारण अंधार पडलेलं असतं. कीर्तन संपेपर्यंत 10-11 तरी वाजतातच, वाजतात ना, 10-11 वाजतात. कीर्तन संपलं, आता बायांच्या बडबड्या, माणसांच्या बडबड्या चालू होतात. आता काय करावं? कीर्तन तर संपलं, पण अंधार पडलं. आता अंधार पडलं म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये, आता जाताना काय गप जाणार का तुम्ही? नाही जाणार. अगं बाई इथं ना भूत निघतं बरं, अगं बाई इथं ना ते भूत धरीत बरं, बरोबर ना, असंच आम्ही म्हणत म्हणत जाणार. आणि त्यात एकमेकांच्या मनांमध्ये भीती घालून. आता तो अर्ध्या वाटापर्यंत जोडी राहतो, पण पुढं जाऊन आम्हाला जोडी कोण? पुढं जाऊन आम्हाला कोण जोडी लागतं? आता हिनं सांगितलं भूत निघत, मग निघत असेल बरं का. ते का आमच्यासारखं का मानायचंच नाही? भूत नाहीच नाहीच नाही, बरोबर ना, आम्हाला मानायचंच नाही. मग पुढं जाऊन मनामध्ये काय येतं? भीती येते. अरे जाऊ दे, त्याचं कुठं खरं मानायचं, नाही का, त्याचं कुठं खरं मानायचं, चला आपले आपले. मग जसं जसं पुढं पुढं जाता, आता रात्रीचा वेळ 11-12ची वेळ होती. सामसुनीला का होता? गुमनाम है कोई, बरोबर ना. पुढं पुढं गेले तशी मनामध्ये भीती वाढू लागली. लगेच आपण भगवान परमात्म्याची आठवण काढायला, बरोबर ना, लागतो ना, आपण भगवान परमात्म्याची आठवण काढायला लागतो. लगेच भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला सुरुवात करतो. मग काय मनामध्ये करतो आपण? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. एवढंच नाही हो, सगळे 33 कोटी देव तुम्हाला आठवतात. एवढी मनामध्ये मरणाविषयी भीती, भूताविषयी भीती वाटते. आणि पुढे जाऊन अजून जय घोष करायला लागतात. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल
तो क्षण पार झाल्यानंतर, तुमची भीती गेल्यानंतर, तुम्ही घराजवळ पोहोचल्यानंतर मनातली भीती निघून जाते आणि मनामध्ये लगेच भक्ती प्रेम विसरून जातं, देव विसरून जाता. लगेच काय होतं, काय चालू होतं, लगेच डीजे वाजायला लागतो, डीजेची गाणी आठवतात. मग येतं चांदन चांदन झाली रात, चांदन चांदन झाली रात, एक विरेची पाहत होतो वाट. एवढंच आठवतं आम्हाला बरं का, एवढंच आठवतं. मग मनामधून देवप्रेम निघून जातं. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला भीती वाटते, ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं, त्यावेळेस आम्हाला भगवान परमात्मा आठवतो, भगवान परमात्माचं नामस्मरण आठवतं. तसंच या नवीन वारकऱ्यांना देखील भगवान परमात्माचं नामस्मरण घेतलं. पण कधी घेतलं, ज्या वेळेस यमधर्मांच्या यादीला यांची नावं लागली, भगवान परमात्माचा जयघोष झाला आणि परिणाम झाला दड 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 कडी काळा बापुडिया रे, बापुडिया रे, बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका 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 बापुडिया रे. यमदूत थेट यमधर्मांकडे जाऊन पोहोचले. इतके जोरात पळाले, भगवान परमात्माचं नाव घेतलं, इतके जोरात पळाले आणि यमधर्मांकडे जाऊन उभे राहिले. आता यमधर्म काय गपचूप बसले का? लगेच यमधर्माने विचारलं, का रे तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं? तुमचं काम झालं का? तुम्ही काम केलं का? तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं? आपल्या यादीला ज्यांची नावं लागली त्यांना घेऊन यायला पाठवलं होतं आणि तुम्ही रिकाम्या हाताने पळत आले. यमदूतांनी सांगितलं, हो काय सांगू यमधर्म, काय सांगू यमदेवा, अरे ते कधी ना भजन करणारे, कधी ना कीर्तनाला जाणारे ते बेवडे वारकरी झाले तर झाले. तुळशीच्या माळा घातल्या, एक नाही शर्टाच्या बटन काढून 10 12 माळा घातल्या. माळा घातल्या ठीक होतं, जाऊन पोचले नामदेवाच्या दिंडीत. कोणाला सांगत होते यमदूत? यमधर्मांना. दूत सांगत से यमा, दूत सांगत से यमा, दूत सांगत से यमा, दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, 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 दिंडी पुढे चाले नामा. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. सांगत से नामा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या, विष्णुदास म्हणून या. अहो नामदेवरायांच्या दिंडीत जाऊन हे पोचले आणि नामदेवराय काही साधे सुधे नाही, त्यांनी यांना नामस्मरण करायला लावलं. मग आम्ही काय करावं? यमधर्माने हे सगळी घटना ऐकल्यानंतर यमधर्म म्हणाले, काम करा, ज्या ठिकाणी भगवान परमात्माचा अखंड नामस्मरण चालू असेल त्या ठिकाणी, त्या गावात काय, त्या ठिकाणी काय, पण त्या गावाच्या शिवेवर सुद्धा जाऊ नका, नका जाऊ तया गावा. नाम धारकाच्या शिवा, त्यांच्या शिवावर सुद्धा जाऊ नका. अहो जी ताकद आमच्या भगवान परमात्माच्या नावात आहे, जी ताकद आमच्या भगवान परमात्माच्या नावात आहे, प्रभू रामचंद्राच्या नावावरती पाषाण तरले, बरोबर ना, पाषाण तरले.
राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात. बरोबर ना? पाषाण तरले. मग तीच ताकद तेच सामर्थ्य आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावात आहे. अहो, ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावातच राम आहे अशा जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाला यमदूत घाबरतात. अभंगाचं प्रथम चरण. तुकाराम 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 तुकाराम. तेच सामर्थ्य आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावात आहे. अहो, कोणतं सामर्थ्य आहे? पहिलं सामर्थ्य सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाला यम घाबरतो. हे काय आहे? पहिलं सामर्थ्य आहे. दुसरं सामर्थ्य म्हणजे आमचे जगद्गुरु तुकोबराय सर्व व्याख्यानामध्ये तंत बसतात. अहो, ज्यांच्या नावात राम आहे ते आमचे जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि तिसरं सामर्थ्य कोणतं म्हटलं? अभंगाचं तिसरं चरण. जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वह्या तार येल्या जैशालाया. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. का तारल्यात जगद्गुरु तुकोबरायांनी वह्या? काय कारण होतं? चमत्कार करायचा होता म्हणून का? चमत्कार करायचा होता म्हणून मग का तारल्यात? मग संतांना चमत्कार येत नाही का? मग चमत्कार करतात तेच संत का? असं काही आहे का? असं आहे नाही ना. मग का तारल्यात? त्याच्या माग कारण आहे. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या. ज्या वेळेस आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग रचना केली, अभंग रचना केल्याबरोबर कळीच्या नारदांनी जाऊन काय सांगितलं? रामेश्वर शास्त्रींना जाऊन सांगितलं. काड्या लावल्यात. असतात कळीचे नारद, बरोबर ना? काड्या करणारे कुठं ना कुठं तरी असतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. मग आता हे कळीचे नारद काड्या करायला रामेश्वर शास्त्रींकडे गेले. अहो रामेश्वर शास्त्री ते जगद्गुरु तुकोबराय तिथं बघा अभंग रचना करीत बसले. कोणत्या अधिकारानं करत बसले? जाऊन विचारा त्यांना. जगद्गुरु तुकोबरायांना बोलवलं. का हो जगद्गुरु तुकोबराय, कोणत्या अधिकारानं तुम्ही या ठिकाणी अभंग रचना केली? एक काम करा, तुमचा अधिकार नाही, तुम्ही काय करा? कोणत्या अधिकारानं केले? सांगितले काम करावे कवित्व. अहो रामेश्वर शास्त्रींना सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांनी, अहो हे मी माझ्या मनानं करत नाही. माझ्या स्वप्नामध्ये कोण आले? पांडुरंग परमात्मा आले, सवे नामदेव आले. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी करतोय. सांगितले काम करावे कवित्व. जे त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतोय. अहो ते काय आम्हाला माहित नाही, असलं काय आमचा तुमच्यावर काही विश्वास नाही, असं काय आम्हाला माहित नाही. आम्ही कधी पाहिले नाही. अहो लोखंडाचे चणे खाऊन ज्याच्या ध्याना मनाला देव येत नाही तो तुमच्या स्वप्नामध्ये सहजासहजी येईलच कसा? हे काही सांगू नका, रिकामट्या फालतू बाता मारू नका. एक काम करा, त्या गाठेला दगड बांधा आणि काय करा, इंद्रायणीच्या डोहात नेऊन टाका किंवा सोडा. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? सांगितलं. ठीक आहे रामेश्वर शास्त्री महाराज, ठीक आहे स्वामी, तुमची आज्ञा आहे ना की हा जसं ना तसं ही अभंग रचना काय करू, नदीमध्ये सोडून देतो. तुम्ही म्हणताय तसं करू. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा घेतला, अभंग रचना केलेला गाथा घेतला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन सोडला. सगळा गाव जगद्गुरु तुकोबरायांना बोलत होता. आता चांगलं केलं तरी वाईट, यांचं ऐकलं तरी वाईट. देवाना संसार तुका दोहीकडे चोर. म्हणजे बघा, चोरी केली नाही तरी चोर, चोरी केली तरी चोर. म्हणजे करायचं नेमके काय? देवाना संसार तुका दोहीकडे चोर. सगळा गाव लोकांना, सगळं गाव जगद्गुरु तुकोबरायांना बोलू लागलं, ओरडू लागलं. अहो काय जगद्गुरु तुकोबराय अभंग रचना केली आणि आता आधी संसार बुडवला आणि आता अभंग रचना बुडवताय, असे काय तुम्ही संत? अहो काय तुम्ही करता आहात? सगळं लोक बोलता बोलता निघून गेलं घरी, बोलत बोलत निघून गेलं घरी. आमचे जगद्गुरु तुकोबराय जागचे हल्ले नाही. 13 दिवस अन्न पाण्याचा कण न घेता त्याच ठिकाणी बसून राहिले आणि 14व्या दिवशी चमत्कार घडला. जशाचा तशा
अभंग रचना केलेला गाथा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या स्वाधीन इंद्रायण मातेनं केला. म्हणजे ताकद आमच्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे, तीच ताकद तेच सामर्थ्य आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या नावामध्ये आहे. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या. का तारल्या? म्हणून रामेश्वर शास्त्रींनी सुद्धा वर्णन केलं. राघवे सागरात पाषाण तारिले. तारले ना, पाषाण जसे रामाच्या नावानं समुद्रामध्ये तारले गेले, तसंच आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सामर्थ्यानं काय झालं, जसाचा तसा गाथा इंद्रायणी मातेनं कोरडा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या स्वाधीन केला. म्हणून जी ताकद आमच्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे, तीच ताकद तेच सामर्थ्य जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या देखील नावामध्ये आहे. आता ज्या भगवान परमात्म्याचं एवढं गुणगान आपण या ठिकाणी करतोय, या ठिकाणी भगवान परमात्म्याचं गुणगान करतोय, मग आता नामस्मरण करण्याची वेळ आली. महिला मंडळ हात वर करा. आशा नका करू, आशा नका करू, वर करा, जरा वर करा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, गोपाल काका मुक्ताबाई, गोपाल काका मुक्ताबाई, संगीत काकू हसवर करा. ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, गोपाल काका मुक्ताबाई, गोपाल काका मुक्ताबाई, मागच्या काही म्हणतच नाही. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, आम्ही काही म्हणतच नाही. धन्य नावात मला सुद्धा तुमचं नाव आहे ना. हात खाली का गेले? हात खाली करायला सांगितले का? वर हात पाहिजे, सर्वांच्या वर हात. नामस्मरण करायचंय, सर्वांच्या वर हात होते. जी ताकद देवाच्या नावात, जे सामर्थ्य देवाच्या नावात, तीच ताकद तेच सामर्थ्य आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या नावात आहे. मग या ठिकाणी ज्या संतांचं भजन आपण या ठिकाणी करतो, ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण या ठिकाणी करतो, ज्या भगवान परमात्म्यासाठी आपण या पृथ्वी लोकामध्ये आलो, या पृथ्वी तलावरती आलो, कशासाठी आलो? भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी आलो. मग हे नामस्मरण कुणामुळे आपल्याला करता येतं? अहो कुणामुळे? कुणामुळे करता येतं? ज्यांच्यामुळे हे स्वराज्य आहे, ज्यांच्यामुळे मंदिरावरती कळस आहे, ज्यांच्यामुळे दारासमोर तुळस आहे, आणि ज्यांच्यामुळे आम्हा माय माऊल्यांच्या कपाळावरती कुंकू आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा दिवस आम्ही काय करतोय? पाहत आहे. हा दिवस कोणामुळे आहे? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि मग त्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे आहे. धर्मवीर रक्षणासाठी ज्यांनी आपला प्राण त्यागला, पण आपला धर्म बदलला का? नाही बदलला. मग त्या धर्मवीर संभाजी महाराजांमुळे आपण या ठिकाणी आहोत. जर स्वराज नसतं तर आपण आज या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं असतं का? नसतं केलं. संतांचं नामस्मरण केलं असतं का? नसतं केलं. त्यांचं गुणगान गायलं असतं का? नसतं केलं. आता सर्व झालं. ज्यांच्यामुळे हे स्वराज्य आपल्याला प्राप्त झालं, त्यांना आपण काय म्हणतो? धन्यवाद देतो, आभार प्रगट करतो, बरोबर ना? पण ज्या जिजामातेने शुभा घडवले, त्या जिजामातेची कूस कशी असेल, किती पवित्र असेल, किती ती धन्य माऊली असेल, किती पुण्यवान असेल. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला.
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. अन्य होती माझी जाऊंची, अन्य होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची, अन्य होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. ज्यांच्यामुळे आम्हाला हे शिवरत्न प्राप्त झालं त्या जिजामातांना किती मोठं धन्यता द्यावी. अहो अशी आई जन्माला येणं आजकाल बंद होऊन गेलंय. आताच्या आया फक्त रील वर कर, पोराला जेव घालता घालता पोराच्या नाकात बोट चालले, नाकात घाट चाललाय, तरी आमच्या आया आताच्या जिजाबायांना काही फरक पडत नाही. अहो धन्यता दिली, कोणत्या संतांना धन्यता दिली? जनाबाईला धन्यता दिली, मुक्ताबाईला धन्य म्हणावं, जिजामातेला धन्य म्हणावं, अहिल्याबाईला धन्य म्हणावं. आत्ताच्या स्त्रीला कोणाला धन्यता दिली आहे का? अहो दिली का? कोणीतरी माय मातेला म्हटलं का ही पुण्यवान स्त्री आहे, तिच्या पोटी एवढं मोठं रत्न प्राप्त झालंय म्हटलंय का? नाही. फक्त जिजामातेची कुस एवढी सुंदर होती, एवढी पवित्र ती माय माऊली होती की तिने स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्यासाठी एक तिचा अनमोल रत्न स्वराज्याला देऊन टाकलं, तुमच्या आमच्यासाठी देऊन टाकलं. म्हणून त्या जिजामातेला आमचा मानाचा मुजरा असेल, मानाचा मुजरा असेल. मग या ठिकाणी आपण जिजामातेचं गुणगान करतो, संभाजी महाराजांचं गुणगान केलं, शिवछत्रपती महाराजांचं गुणगान केलं. कसं वाटलं? वाटलं ना थोडं तरी अंगात जरा स्फूर्ती असू द्या का बोर झालं? असं आहे का? नाही ना. मग जी ताकद आम्हाला या रत्नांमुळे मिळाली ती ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात आपण घालवली पाहिजे. मग जी ताकद आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावात आहे, जे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांच्या नावात आहे, तीच ताकद आमच्या भगवान परमात्म्याच्या नावात देखील आहे. आणि तेच सामर्थ्य, तोच पुरुषार्थ, तेच कीर्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नावात आहे. म्हणून रामेश्वर शास्त्रींना म्हणायला लागला, लोक प्रश्न करायला लागले की रामेश्वर शास्त्री, राम तर विष्णूचा अवतार होता ना? मग रामेश्वर शास्त्रीने सांगितलं, मग आमच्या जगद्गुरु तुकोबराय कोण वाटले? मुने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर. रामेश्वर शास्त्रींना म्हणायला लागलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या. अरे तुकाराम महाराज कोण वाटले? ते भगवान विष्णूचे अवतार आहे, भगवान रामाचा अवतार आहे. म्हणून रामेश्वर शास्त्री काय म्हणाले? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या. माझ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण नामस्मरण करतो. या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह ठेवतो व श्री हनुमान मंदिर वर्धपनानिमित्त वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री क्षेत्र तळेगाव दिंडोरी या ठिकाणी आपण अखंड हरिनाम 3.5 दिवसाचा ठेवलेला आहे. बरोबर. पुढच्या दिवशी एक अपेक्षा करते, पुढच्या वर्षी 7 दिवसांचा सप्ताह चालू करावा. 3.5 दिवसाचा बस झाला, आता केवर कटवायचं. 7 दिवसाचा चालू करा. मग या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या पंक्तीची अन्नदान चौधरी, आनंद चौधरी व कार्तिक नारायण चौधरी यांच्याकडे सुंदर पंगत होती. या दोघा जणांनी मिळून आज अन्नदानाची सेवा या ठिकाणी दिलेली आहे. व तुम्हा सर्वांकडून एकच अपेक्षा करते की तुम्ही अन्नदान श्रवण केलं असेल, अन्नदान ग्रहण केलं असेल, त्याच्यानंतर आधी भोजन केलं, नंतर भजनाला आले. बरोबर ना? व्हायचंय ना? तेच आम्हाला 7 वाजताच फोन आला होता. म्हटलं आता महाराज उपाशीच,
श्रोते वर्ग बसले जेवून, काय करावा बरोबर ना. सर्वांनी अन्नदान ग्रहण करूनच जायचंय. सुंदर अशी पंगत आज आनंद काका चौधरी व कार्तिक नारायण चौधरी यांनी दिलेली आहे. गावचेच मोठे माणसं आहे, त्यामुळं त्यांच्याही तर्फे व ज्यांनी मला ही सेवा दिली ते तुम्ही ग्रामस्थ मंडळी असतील, तरुण मित्रवर्ग असतील, गरीबातला गरीब असेल, श्रीमंतातला श्रीमंत असेल, प्रत्येकाने एक तरी रुपया या सप्ताहासाठी वर्गणी दिली असेल. दिली ना? दिली असेल. मग तुम्हा सर्वांच्या संकल्पनातून, मृदुंगचार्यांच्या गायनातून, मृदुंगचार्याच्या संकल्पनातून, गायनाचार्यांच्या संकल्पनातून राहाडे महाराज असतील, गीते महाराज असतील, मते महाराज असतील, आमच्या ताई असतील, नाव सांगा ताई, वैशाली ताई असतील, आमचे अरुण महाराज राव मृदुंगाचार्य असतील. अहो 100 कीर्तनकार तयार होतात तेव्हा कुठे एक मृदुंगाचार्य तयार होतो बरं का. कीर्तनकार कितीही चुको, कुठेही वळत जाऊ, शळ्या वळ्याला जातं तसं कीर्तनकार कुठेही वळत जाऊ, तो पट्टीत कसा आणायचं हे यांना माहीत असतं, त्याला मृदुंगाचार्य म्हणतात. आमच्या सुंदर असे अरुण महाराज यांनी सुंदर अशी आम्हाला कीर्तनाला मृदुंगाची साथ दिली व आमच्या गायक लोकांनी सुंदर प्रकारे गायनाची साथ दिली. म्हणून मी आणि छोटेसे आमचे बालगोपाल यांनीही सुंदर प्रकारे टाळ वाजवला, यांनाही मी धन्यवाद देते. आणि तुम्ही ग्रामस्थ श्रोते वर्ग, तुम्हीही 2 तास बसून सुंदर प्रकारे शांतपणे नामस्मरण करून या ठिकाणी कीर्तनाची सेवा या ठिकाणी तुम्ही काय केली, श्रवण केली. आता मी समजते की तुम्ही आचरणातही आणाल. तुम्ही या ठिकाणी 2 तास बसले, मांड्यांना कळ लागली असेल बरोबर ना, मांड्यांना कळ लागली असेल तरीही कोणी उठलं नाही, सुंदर प्रकारे श्रवण केलं. आणि घरी जे कीर्तनाला आले नाही, घरी जे झोपा काढताय त्यांना देखील मी धन्यवाद देते. आणि ज्या संतांमुळे मला या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार मिळाला, त्या अशा संतांचं भजन करून माझ्या सेवेला काय करते, पूर्णविराम देते. जितनी अपनी मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं, जितनी अपनी मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे शिव भगवान की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. आता संतांचं भजनानं सुरुवात करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरी वेडे वाकोडे उत्तरे, हा नाही उच्चारिला बेकार मी आपुला, कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा,